नांदेड़ के रैम्बो अस्पताल में खवातीन के चेकअप का एक कैंप मुनक्किद हुआ। यौम आज़ादी के अमृत महोत्सव के मौके पर लोगों की सेवा करने के मकसद से इस मुफ्त कैंप को अस्पताल इंतजामिया की जानिब से ऑर्गेनाइज किया गया। ये कैंप रैम्बो अस्पताल अन्ना भो साठे चौक के टाउन मार्केट सोसाइटी सम्राट नगर में लिया गया। कैंप में गायनोकोलॉजिकल चेकअप और बांझपन से मुताल्लिक चेकअप किया गया। डॉक्टर गोपाल जी चौहान और डॉक्टर शिल्पा चौहान के साथ साथ माहिर डॉक्टर्स की टीम ने कैंप में कसीर तादाद में खवातीन का मुफ्त चेकअप किया। कैंप के दौरान हामिला खवातीन के चेकअप के साथ उनकी काउंसलिंग भी की गई। अस्पताल में पॉप स्मियार टेस्ट, सोनोग्राफी और ब्लड टेस्ट पर 50% तक छूट भी दी गई और जिन मरीजों को ऑपरेशन के लिए कहा गया उनको भी मुनासिब दामों में ऑपरेशन की सहूलत इस अस्पताल में मुहैया कराई गई। मी डॉक्टर गोपाल चव्हाण, संचालक व स्त्रीरोग तज्ञ रेनबो हॉस्पिटल नांदेड, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सन्मान स्त्रीत्वाचा या संकल्पनेतून रेनबो वुमन्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेडतर्फे आज भव्य मोफत स्त्रीरोग निदान व वंध्यत्व निवारण शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये गर्भवती महिला, मासिक पाळीच्या समस्या, त्याच्यानंतर निसंतान दाम्पत्य, पांढरा डाग, गर्भपिशवीमधले गाठी व कॅन्सर यावर निदान व उपचार करण्याचे ठरविलेले आहे। आज स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा स्त्रियांच्या आरोग्याविषयी एवढी जनजागृती किंवा काळजी होताना दिसत नाही। म्हणूनच एक सामाजिक दायित्व म्हणून रेनबो हॉस्पिटलतर्फे हा उपक्रम चालू करण्यात आलेला आहे। यामध्ये आज आम्ही स्त्रियांची मोफत तपासणी केलेली आहे। तसेच ज्या स्त्रियांच्या काही तपासण्या, फॉर एक्झाम्पल पॅप स्मिअर टेस्ट, ब्लड इन्व्हेस्टिगेशन, सोनोग्राफी हे अत्यल्प दरामध्ये करण्यात आलेली आहे व आतापर्यंत जवळपास 4 ते 5 रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा ऑपरेशन लागणार आहे याचे निदान झालेले आहे। त्यामध्ये आम्ही नो प्रॉफिट नो लॉस या तत्वानुसार अतिशय कमी खर्चामध्ये त्यांना ऑपरेशन करून देण्यात येणार आहे। दरे सरसम, आमचं नाव आहे निळकंठ राठोड। दरे सरसम म्हणून आले आम्ही इथं रोनबो दवाखान्यामध्ये सोना ग्रुपसाठी आमच्या सोनाला घेऊन आलो होतो। इथे आल्याच्या नंतर आम्हाला रक्त वगैरे काय तपासायचं होतं, ते तपासणी झाली। इथं रक्त तपासायचं 600 रुपये फीस होती, आम्हाला 300 रुपये मिळाले फी घेतली त्यानं। त्याच्यानंतर काय की 7वा महिना आमच्या सोनाचा चालल्यामुळे आम्ही सोना ग्रुपला पाठवलं। तिथं 1200 रुपये फी होती, आम्हाला 600 रुपये घेतले त्यानं। तिथून सोना ग्रुप करून आम्ही इथं आणखीन दवाखान्यामध्ये आले तर ट्रीटमेंट वगैरे काही घेऊन जायसाठी। नाही, आम्हाला चांगलं वाटलं ना, म्हणजे 1200च्या ठिकाणी 600 लागले, म्हणजे आपलं खर्च पाणी रस्त्याचं वाचलं गेलं ना। जेव्हा आपल्याला 1200 रुपये लागले त्याच्या 600 रुपये बेनिफिट झाली। इथं 600 लागले तिथं 300 रुपये बेनिफिट आहे, म्हणजे इथून तिथं म्हणजे आपल्याला 900 रुपये इथं बेनिफिट झालं ना। ते बेनिफिट म्हणजे कसं सवलत मिळालं ना, नहीं ये आपले 900 रुपये जाना होते। फ्राइडे में एडमिट हुई हूँ रेनबो हॉस्पिटल में, और सर्विस बोले तो फिर वो रिसेप्शन से लेके तो डॉक्टर से लेके तो नर्सेस, इवन मौसी लोग भी इतना अच्छा सर्विस दे रहे हैं। और ऑन कॉल जैसे तुम सिर्फ आवाज़ लगाने की देरी है, इमीडिएट आ जाते हैं लोग। और ऑपरेशन भी मेरा बहुत ही स्मूथली हो गया। इवन मुझे मतलब सर की सर्विस बहुत ही अच्छी है, सारा स्टाफ भी बहुत ही ज़्यादा कोऑपरेटिव है। और अगर आप खुद भी ऑब्जर्व कर रहे होगे, काफ़ी नीट एंड क्लीन हॉस्पिटल है, हर चीज़ प्रॉपर तरीके से काम भी करती है। मतलब ऐसा नहीं है कि सिर्फ लगा के रखा है फिर एसी नहीं चल रहा है, कुछ नहीं चल रहा है, ऐसा कुछ नहीं, हर चीज़ चलती है अच्छे से। और सारी चीज़ें मेरे हिसाब से तो हमें, और सच्ची बात बोलूँ तो जो रेट्स इन्होंने रखे हैं वो हर कॉमन इंसान को अफोर्ड होने वाला है। ऐसा नहीं है कि हाई फाई हॉस्पिटल बना दिया तो रेट्स भी वैसे रखे, काफ़ी ज़्यादा रीज़नेबल है सब चीज़ें। मिडिल क्लास फैमिली काफ़ी अच्छे से अफोर्ड कर सकता है इसको। मेरे हिसाब से ऐसा नहीं है कि तुमको बहुत ही हाई प्रोफाइल्स हो तो ही तुम ये हॉस्पिटल अफोर्ड कर पाओगे, ऐसा नहीं है। मी डॉक्टर प्रिया मारकवाड, रेनबो वुमन्स हॉस्पिटलमध्ये आज आपल्याकडे स्त्रियांसाठीचं जे आहे ते शिबिर ठेवण्यात आलेलं आहे। या शिबिरामध्ये आपल्याकडे ज्या गर्भधारणा असलेल्या माता आहेत त्यांच्या सगळ्या ज्या तपासण्या आहेत त्या 50% सवलतीमध्ये आपण केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे सोनोग्राफीमध्ये सुद्धा त्यांना सवलत मिळालेली आहे। त्याच प्रकारे ज्या इतर स्त्रियांशी रिलेटेड ज्या इतर आजार आहेत ते दुसऱ्या काही गोष्टी जसे की पाळीशी निगडीत असतील किंवा तरुण वयातल्या मुलींना जे पाळीचे आजार आहेत त्या सगळ्या आजारांवरती सुद्धा आपण सवलतीच्या ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तपासणी आणि ट्रीटमेंट देतोय आज। आणि ह्या प्रकारचे जे शिबिर आहे आपल्याकडे दर 6 महिन्याला ते 1 वर्षाच्या टाईममध्ये आपण अशाच प्रकारचे शिबिर वारंवार घेण्याचे जे आहे ते आपला मानस आहे। मैं डॉक्टर रूपाली कोकडवार, कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट रेनबो हॉस्पिटल। आज रेनबो हॉस्पिटलमध्ये
स्त्रीरोग तज्ज्ञ स्त्रियांबद्दल मोफत कॅम्प ठेवलेला आहे त्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी. ह्या कॅम्पमध्ये आम्ही सर्व स्त्रिया, गर्भवती स्त्रिया किंवा ज्यांना पांढरे कपडाचे विकार आहेत किंवा ज्यांना गाठी आहेत किंवा ज्यांना स्थानामध्ये गाठी होत आहेत किंवा ज्यांचे पाळी बरोबर येत नाही आहेत, पाळीचे प्रॉब्लेम्स आहेत, ह्या सर्व गोष्टी चं कॅम्प आहे. ह्याच्यामध्ये आम्ही मोफत तपासणी ठेवली आहे.